तिने सून आहे म्हणून सगळं तिनेच करायचं का? एकदा तुम्ही हक्काने द्या ना तिला चहा बनवून. बाई, हं. तू आता एवढं काम केलंस, थांब मी मस्त चहा बनवते बघ. तिला किती आनंद वाटेल. हां. किती ऊर्जा घेऊन ती परत दुसरी कामं करेल. असं करा तुम्ही. खूप घरांमध्ये मी अशी गोष्ट पाहिली. सून आजारी असले ना, त्या घरी स्वयंपाकच नसतो. बाहेरनं आणलं जातं. सासू करतच नाही. हं. म्हणजे तिने केलं पाहिजे. हां. अहो, तुम्ही कधीतरी आई बना. तुमची स्वतःची मुलगी असते. तुम्ही असं केलं वागला असतं. असतात का? हां. ती आजारी आहे, तापाने फणफणली ती. थोडीशी काळजी घ्या तिची पण. स्वतः स्वयंपाक करा. जा जवळ तिच्या, खिचडी घेऊन जा. तिला स्वतः भरवा. तुम्ही तुमच्या मुलीला भरवली असती ना, हं. भरवा. तुमच्यासाठीच आहे हे. सासू तुला बोलणार आहे. तू किती काही कर, किती तू पंतप्रधान असू दे, पण तुझी सासू तुला बोलणारच. अशी जगात एकही सासू नाहीये, नसणार आहे, की ती सुनेला बोलणार नाही. हं. पण ते बोलणं काही क्षणापर्यंत कालावधीसाठी असतं. हां. तू थोडंसं समजून घे. तू तिच्यासाठी 10 पावलं चाल. हं. ती एक पाऊल असं टाकेल ना, की तू म्हणणारच नाही, की मी वेगळ्या घरात आली. तुला ते तुझंच घर वाटायला लागेल. सगळं होणार आहे, भांडणं होणारच आहे. तुला खूप असं आहे ना, इतकं गुदमरल्यासारखं होईल ना, यार मी कुठे आले? काय केलंय? असं खूप होतं. पण हे नवीन-नवीन होतं. एकदा मुलं-बाळं झाली ना, सगळं सुरळीत चालतं. सगळं. मासे एका पाण्यात राहतात ना, त्याच्याशी वैर नाही करायचा कधी. हं. कधीच नाही करायचं. कारण ती आपली माणसं असतात. आपल्याला आयुष्यभर त्यांच्याशी जोडायचं असतं. बरोबर. तुझे मित्र-मैत्रिणी असले बाहेर, ते काय आयुष्यभर नाही राहायचं तुला. बरोबर आहे. तिकडे नाही पटलं, चल फुट, गेला उडत. हं. तसं इथे नाही. इथे नाही चालणार. इथं समजून घ्या. हे नातं शेवटपर्यंत टिकणार आहे. ती हं. बाई तुला कामाला येणार आहे. तुझ्या मुलाबाळांना कामाला येणार आहे. उद्या तुला नोकरी करायची आहे. तुझं मूल कोण? तुझे सासू बरोबर इतकं आहे. सुंदर मूल तुझं कोण सांभाळणार आहे? हं. तिला जी माया लागणार आहे नातवाविषयी, ती दुसऱ्यांना नाही लागणार. म्हणून तू आत्ता काळजी घे ह्या गोष्टींची. म्हणून हे प्री मॅरेज काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं. बहुतेक ठिकाणी काय चाललंय, की शरीर सुख न मिळाल्यामुळे दोघांमध्ये अंतर वाढत चाललंय. हं. तुमचे शारीरिक संबंध कसे आहेत? मेकॅनिकल आहेत का खरंच असे भावनिकरित्या तुम्ही हां. गुंतून केलेले आहेत? हे जेव्हा तुम्हाला कळेल, मग त्यावेळेस ह्या बाहेरच्या गोष्टी सगळ्या टाळल्या जातात. आता कसं असतं, दिवसभर ती बाई काम करते. तिची इच्छा नसते. तिला नाही वाटत, की आता आपण सेक्स करावं म्हणून. पण नवऱ्याची इच्छा असते. एकदा तिचा मूड नसतो, दोनदा नसतो, तीनदा नसतो. मग सारखंच जर असं झालं, तर ऑटोमॅटिकली तो नवरा बाहेर हे त्याचं चालू आहे. त्याची इच्छा नसते. हां. पण समहाऊ असा प्रॉब्लेम असल्यामुळे एक एक वेळेस स्त्री बेअर करते काही गोष्टी, पण पुरुष नाही बेअर करत. ती तुम्हाला सारखा कॉल करते, पण ती तुम्हाला सारखा कॉल का करते? त्याचं कारण शोधा पहिल्यांदा. ते एकदा तिला कारण समजलं, ती तुम्हाला नाही सारखा कॉल करणार. तुम्ही करता का तिला सारखा कॉल? "बायको तू जेवलीस का? तू आज हां. हे केलं का?" बायको म्हणून एक विचारा ना, "तू आज काय केलं? कशी आहेस?" दिवसभरात एक कॉल असा जाऊ द्या, की तिला त्या कॉलनी काय होणार आहे, की तिला त्या नवऱ्याच्या शब्दांची ऊर्जा मिळणार आहे, पुढचं ओके. काम करायला. ती फोन करते, "का हो कुठे तुम्ही? कुठे आहेस तू? अगं ठेव मी कामात आहे." हा शब्द ती जेव्हा ऐकते ना, ती भावनिक असते. हां. तेव्हा इंटरनली तिच्यात एवढे निगेटिव्ह चेंजेस होतात. त्याचा इफेक्ट तिच्या चर्येवर पडत असतो. ओके. अर्थात म्हणजे कसं, मुलांवर राग काढणे, हं. तुमच्या आई-वडिलांना नीट न बघणे, साहजिक आहे. मी एवढं करते, एक शब्द नीट बोलू शकत नाही. पण हां. तोच शब्द तुम्ही पॉझिटिव्ह बोलला, "मी ठीक आहे. तू जेवलीस का गं? हे केलंस का तू? आपण संध्याकाळी लवकर आलो तर आपण बाहेर जाऊया." भले नका जाऊ तुम्ही, नाही भेटलं तुम्हाला जाईल. हां. पण ती इतकी त्या शब्दांनी हे होऊन जाते, "नाही बाबा, आता मी आहे ना, आता मस्तपैकी माझा नवरा माझ्याशी एवढा चांगला बोललाय, मला ती ऊर्जा मिळाली. मी आता पटापट कामं करते, सगळे सासू-सासऱ्यांना हे करते आणि पुढे जाते." नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ॲडव्होकेट आशा काळे मॅडम आणि त्या कौटुंबिक समस्यांचं निवारण करतात. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मॅडम, आता थेट प्रश्न करूयात की एक्झॅक्टली तुमचं काम काय आहे त्याविषयी जरा सांगा ना. मी गेली 15 वर्ष कौटुंबिक समुपदेशनाचं काम करते. त्यामध्ये अनेक रिलेशन्स असतात. म्हणजे आई-वडील, अ, मुलगा-आई, नवरा-बायको, आजी-आजोबा, मुलगा-आजोबा यांचं जे रिलेशनमध्ये जे भांडणं होतात,
त्यावर मी ते निवारण्याचं काम करते. कुटुंबामध्ये कलह झाले, तर काय करायचं? सरळ कायद्याचा रस्ता पकडायचा. मग ते जेव्हा त्या समस्या येतात, नवरा-बायको म्हणा किंवा मुलगी-आई म्हणा, वडील-मुलगा म्हणा, मग ते माझ्याकडे येतात, की आम्हाला आता केस फाईल करायची आहे. काय करायचं वगैरे. मग मी जरा त्यांच्या अंतर्गत गोष्टीमध्ये जाते. तेव्हा मला कळतं, की नक्की काय कारण आहे यांचं. मग त्यावेळेस आपल्याला अंदाज येतो, की हे निवारण्यासारखं आहे, एवढं काही हे नाहीये, की ही साधी गोष्ट आहे, ही आपण निवारू शकतो. म्हणजे त्याला कोर्टातच जायला पाहिजे असं नाहीये काही. मग त्या पद्धतीने आपण व्यवस्थित त्यांना सांगून, काउन्सिलिंग करून ते आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटच्या मार्गावर येतात. बरं. आणि ज्यांना सेटल करायचंच नाहीये मॅटर, मग ते पण आपण काय करतो काउन्सिलिंगद्वारे, की त्यांना म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी एका लेव्हलला आणून ठेवतो, की तुम्ही हे भांडणं न करता, कोर्टात वादविवाद न घालता आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा. मग त्यांचे बरेचसे ते प्रॉब्लेम वाचतात. तर मॅडम तुम्ही आत्ता म्हणालात, की वेगवेगळ्या नात्यातील लोकं तुमच्याकडे येतात, वादविवाद असतात. तर सध्या डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नवरा-बायकोचं जे नातं आहे, त्यामध्ये दुरावा यायला लागलाय. तर अशी कुठल्या केसेस तुमच्याकडे येतात आणि काय कारणं असतात एक्झॅक्टली डिव्होर्सपर्यंत जाण्याची? तसं पाहिलं तर आपण त्याच्या मुळाशी गेलं ना, तर समजतं की कारण असं काहीच नसतं. हं. एखादी मुलगी येते, ती मुलाला म्हणजे कंप्लीट बाजूलाच ठेवायचा प्रयत्न करते, हं. की मला सासू-सासरे नको, मला हे नको, ते नको. आई-वडिलांना सारखं सांगत बसायचं, की मला असा त्रास होतोय, तसा त्रास होतोय आणि आताचे आई-वडील काय, "बाई तुला त्रास होतोय तर तू ये घरी." हां. सरळ असं म्हणतात. मग त्या बरोबर. मुलीला काय, ती काही एवढी हुशार नसते. हो. एवढे काही तिने पावसाळे लग्नाचे पाहिलेले नसतात. बरोबर. जस्ट 6 महिने झालेले असतात. तिला काय अनुभव असणार आहे? ती पण काय करते जिथे अ, अ, हे मिळतंय, सपोर्ट मिळतो आपल्याला थोडा त्या अँगलनी त्या तिकडे जाणार. जातात. हो. सहानुभूती मिळते. पण ती सहानुभूती योग्य आहे की अयोग्य आहे, हे विचार करण्याची तिची क्षमता नसते किंवा तिला ते ओके. समजतच नाहीये. फक्त ती आई आहे म्हणून आपण ऐकायचं का? ओके. आपण मग त्यासाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं असतं. तू जॉब करतेस. जॉब करताना तुला किती संकटांना सामोरं जाणार आहे, तुझी ओढाताण किती होणार आहे, त्यावेळेस तुला पर्याय कोण आहे? तुझ्या बाळाची काळजी घेणारं जी तुझी सासू काळजी घेईल, हां. तुझे सासरे काळजी घेतील, ती कामवाली बाई घेणार नाही नाहीये. घेणार. तू पुढचा विचार कर. आणि हे काय असतं, तुम्ही एकमेकांना समजत नाही ना, हं. तोपर्यंत ही वर्षभरातली भांडणं असतात. ती जर तुम्ही वेळेत पॅचअप केली, ती होतात. तर तुमचा तो संसार सोन्याचा होतो. ओके. आणि जर तुम्ही आत्ताच जर सुरुवातीलाच तोडण्याचा प्रयत्न केला ना, मग अशी तुटतात ना, मग तुम्ही कुठलेच राहत नाही. म्हणून पुढचा विचार करा तुम्ही. आज ओके. तुम्ही कामाला जाणार आहे, मुलाचं एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात, घरी लक्ष असतं, की आपला मुलगा जेवला असेल का? तो शाळेत गेला असेल का? जेव्हा सासू असते ना, तिने नुसतं पाहिलं ना तुमच्या मुलाकडे, तरी ते मूल सुरक्षित असतं. हां. समजा तुमची मुलगी असेल, आता मुलींविषयी तर किती वाईट बाई ठेवली, काय ठेवली, बरोबर आहे. किती वेगळं ऐकायला येतं. हं. ती सुरक्षितता कुठून आणाल? हेच करणार आहे. बरोबर आहे. तुम्ही 15,000 ची बाई ठेवलेली तुम्हाला चालेल. पण स्वतःच्या रक्ताची आपल्या नवऱ्याची आई तुम्हाला नकोय. हं. हे कितपत योग्य आहे? आपल्याच आईशी जर कोणी असं वागलं, तुम्हाला चालेल का? थोडंसं इगो बाजूला ठेवा. नंतर नवरा तर तुमचाच आहे. हं. तुम्ही त्याच्या आईला तोडू नका, ह्या कारणावरून. क्षुल्लक कारण आहे. ठीक आहे, आईला सासूबाई कडक वागते ना, तुम्ही 10 पावलं चाला. 10 पावलं चालल्यावर ती 1 पाऊल तरी विचार करेल, की 10 वेळा ती चांगली वागली. एक तरी पाऊल म्हणजे एकदा तरी मला चांगलं वागायला पाहिजे माझ्या हं. सुनेशी. हा ती थॉट करतीये. सून जेव्हा 10 वेळा चांगली वागेल ना, सासू पण एकदा तरी चांगलं वागणार आहे. हे समजदारपणा नवऱ्यापेक्षा सासू-सुनांमध्ये पाहिजे. तुम्ही पुढचा विचार करा. हां. आता सासू पण काय करते, कधी-कधी सुनेला डॉमिनेट करणं, हे करणं, ते करणं. पुढचा विचार करा ना, आपलं आयुष्य जायचंय पुढचं. हं. आज तिला त्रास दिलाय तुम्ही म्हातारे होणार आहात. मग तुमची रवानगी आहे अनाथ आश्रमामध्ये. बेटर वे तिला आपली मुलगी माना ना. बरोबर आहे. तुमची मुलगी आहे 25 वर्षापर्यंत ती गेली, नवऱ्याच्या घरी गेली. आता ही तुमची मुलगी आहे. हं. हीच तुमची आई आहे आता. सासू म्हणजे आई आहे, हिला सांभाळा. हिला नीट सांभाळलं ना, तुमचं सगळं भवितव्य उज्ज्वल आहे.
तिकडे लक्ष द्या. जेव्हा ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात, ते त्या थॉट प्रोसेसमध्येच जातात. मग त्यांना ते कळतं, की नाही हे असं होईल, असं असू ओके. शकतं. मग त्यांना ती काळजी पण पडते. मग तेव्हा ते परत एकत्र राहण्यास तयार होतात. ओके, एवढं ओके. आहे. आता मला एक सांगा, तुमच्याकडे आता खूप साऱ्या केसेस येत असतील. तर कुठल्या क्षेत्राशी निगडीत जास्तीत जास्त केस तुम्हाला पाहायला मिळतात? माझ्याकडे आय-टी क्षेत्रातले खूप आहेत. बरं. आता कसं झालंय आय-टी क्षेत्रात सकाळी 9 पासूनचा जॉब असतो. संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत. त्या नवरा-बायकोंना एकमेकांना वेळ द्यायला वेळच नसतो. ओके. एकमेकांना समजून घ्यायला वेळ नसतो. लग्न झालेलं असतो. महिनाभर फिरायला जातात ते. फिरून आल्यावर एकमेकांना कितीसं ओळखलेलं असतं. ते सुट्टीच हं. असते. काहीच नसतं. आता तिकडनं येतात, मग जॉबला रुटीन होतात आणि तेव्हा खरं त्यांचं लाईफ चालू होतं. मग त्यांचं लाईफ चालू झाल्यावर सहवास त्यांचा नवऱ्यापेक्षा कंपनीशी जास्त असतो. तुम्ही फक्त रात्री झोपण्यापुरतं एकत्र येता. हां. परत सकाळी तेच स्वयंपाक करणं, आवरणं, निघून जाणं. मग यामध्ये काय होतं आय-टी क्षेत्रामध्ये असे बरेचसे की एक संशय. हा संशय जास्त हे आहे डिव्होर्स घेण्याचं एक कारण आहे आणि दुसरी गोष्ट जबाबदारी नकोय, की मुलं झालेली आहेत. आता हे मुलांचं करायचं कोण? तीही काम ओके. करते, मुलगाही काम करतो. मग त्यांना सांभाळायचं कोण? आई-वडीलही नाही पाहिजे आणि ते हं. भांडणं झाल्यामुळे आई-वडील पण यायला नाही मागत, की काय हं. मग करायचं काय? मग त्यावेळेस कुणीतरी समजून घ्यायलाच पाहिजे एकाने तरी. मग ज्यावेळेस समजून घेत नाही, मग त्यावेळेस डिव्होर्ससाठी ते येतात मग. ओके. मग त्यांना आपण काय करतो, की एका लेव्हलपर्यंत आणून ठेवतो, की तुम्हाला बाळ प्रिय आहे किंवा नाही. जर असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्यात. कुणाला तरी एकाला समजून घ्यायचंय. हं. जो म्हणजे कुणाला तरी कमीपणा घेणं गरजेचं आहे. बरोबर. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीये. एक आय-टी क्षेत्रातला एक कपल आलं माझ्याकडे. तर त्यातला एक मुलगा होता, त्याला डिव्होर्स घ्यायचा होता. म्हटलं, "किती महिने झाले लग्नाला?" अ, 3 महिने झाले. म्हटलं, "इतक्या लवकर?" म्हटलं, "का घ्यायचा तुला डिव्होर्स?" तर म्हणे, "माझी बायको आहे ना, माझ्यावर सारखे संशय घेते." म्हटलं, "हे कॉमन आहे, संशय घेते वगैरे असं. ठीक आहे ना, तू त्याचं निवारण करू शकतो." "नाही, नाही," म्हणे, "संशय ती अशी घेते, की मी टॉयलेटमध्ये गेलो ना, तरी ती चेक करते, की नक्की हा कशासाठी गेला." की बरं. लाईट लावली ना, तरी त्याला काय वाटतं, की मी बाहेर कोणत्या मुलीला हिंट देतो की काय? कोणत्या मुलीकडे पाहतो की काय? किचनमध्ये गेला पाणी प्यायला गेलो, तरी ती पाहते, की हा खाली कोणत्या मुलीकडे पाहतोय, ह्या दृष्टीने. अंघोळीला गेलो, तरी ती हे करतीये. हाईट म्हणजे त्या दिवशी माझा लॅपटॉप तिने चेक केला, काही सापडलं फेकून दिला लॅपटॉप. ओह! म्हणजे एवढं याने मोबाईल फेकून दिलेले आहे. इव्हन टॉयलेटमध्ये ते मोबाईल टाकले. आई-वडिलांना कसं सांगू मला कळत नाहीये. एवढा तो हे झाला होता, की आता मला आता डिव्होर्स घ्यायचा आहे बस. म्हटलं ठीक आहे. म्हटलं हे असं का होतंय? तू जरा चौकशी कर जरा असं, की असं डायरेक्ट कुणी संशय नाही घेणार. हं. तुझ्याकडनं काही मिस्टेक झाले असेल तर त्या क्लिअर कर तिच्याजवळ. थोडंसं हे कर. पाहिजे तर मी बोलते तिच्याशी. हां. नाही मॅडम ती बोलायला नाही मागणार. म्हटलं नाही तू एकदा घेऊनच ये. आता ते घेऊन येण्याचं काम तुझं आहे. मी सांगितलं तर ती येणार नाही. हां. तू घेऊन ये, ते पुढचं मी बघते काय ते. कसं हे हँडल करायची ती केस मी बघते. तो तिला घेऊन आला. हे मी तिला डायरेक्ट नाही बोलू शकत, हं. की तू असं करते त्याला तसं. तू बरोबर. तिच्यासमोर सांगायचं, "मॅडम ही असं करतीये, म्हणून मला त्रास होतोय. ते ओके. बोल तू, मग मी तिच्याशी बोलते." मग तो आला, तो सांगायला लागला, की "ही असा-असा त्रास देते मला. कधी-कधी शिव्या पण देते. माझं लॅपटॉप फेकून दिलाय, मोबाईल तिने तोडलाय. हं. असं खूप भयानक हे करते. माझ्या घरच्यांशी तर बोलतच नाहीये." म्हणजे आता मी काय करू मला सुचत नाहीये अक्षरशः. हां. मी हे सगळं सांगितलं त्याच्यासमोर. म्हटलं, "ठीक आहे, तू आता जा. तुझं काम झालं, तू जरा वेळ बाहेर बस, मी बोलते हिच्याशी." मग जेव्हा तिच्याशी बोलले, की "तू हे असं करते, हे तुला मान्य आहे का?" तिने स्पष्ट सांगितलं, "हो, मला मान्य आहे." म्हणे, "मॅडम मला तसं नसतं करायचं, पण होतं माझ्याकडनं ते. तो बरं. खूप चांगला आहे, हे मी मान्य करते, तो खूप चांगला आहे, त्याचं कुठे नसेल पण. पण का माहीत, की माझ्या मनात ते सारखं येतंय." ओके. म्हटलं मग मला ते जरा डाऊट यायला लागले, की नक्की हिच्यावर म्हणजे
काहीतरीची पार्श्वभूमी असेल, की जेणेकरून तिला हा त्रास होतोय इन द हां. सेन्स म्हणजे लहानपणापासूनच्या काही गोष्टी असतात, कौटुंबिक काही असतात, आई-वडिलांचा डिव्होर्स असतो म्हणा किंवा कलह असतो, काय व्हॉटएव्हर हां. इट इज असतात, ती कारणं असतात, ती त्यांना म्हणजे प्रवृत्त करतात ह्या गोष्टी करायला. मग तिच्या मूळ ज्या गोष्टींशी गेले त्यावेळेस समजलं, की ती लहानपणापासून हॉस्टेलमध्ये राहिलेली मुलगी. ओके. तर आई-वडील हाय-फाय सोसायटीतले, एकदम मोठे बिल्डर याच्यातले, आई जॉब करणारी, हं. असं ते पण चांगल्या स्केलवर वगैरे. मग मुलीला त्यांनी सरळ इकडे टाकून दिलं. मग तिला ॲक्चुअली आई-वडिलांचं प्रेम वगैरे मिळालंच नाही आणि ते मेकॅनिक लाईफ होऊन गेलं होतं हो. त्यांचं. आई, मुलगी, आई-वडील, मुलं हे सगळं मेकॅनिकल. मग त्याच्यामध्ये ती कुठेतरी असं प्रेम शोधत होती, कुठेच भेटलंच नाही तिला. मग ती एवढी सप्रेस होत गेली त्या गोष्टीतून. हां. मग शेवटी मग ती म्हटली, की माझं असं झालं ना, मग माझं चिडचिड निर्माण झाली असं. मग म्हटलं, "तू मोबाईलवर सारखी काय पाहते?" मला एक डाऊट आला, की ही नेमकं काहीतरी हे असं हे करत असेल. हं. मग ती म्हटली, की मोबाईलवर सांगितलं, "मी क्राईम डायरी पाहते. बॉसची त्याच्या असिस्टंटशी लफडं पाहते." ओह! असं. ह्या जेव्हा त्या गोष्टी तिने सांगितलं, माझी हिस्ट्री फक्त हेच आहे. मग तेव्हा कळलं, की सारखं हे पाहिल्यामुळे पण ते मनात सारखं हं. असल्यामुळे हे झालेलं आहे. मग ते कळालं मला. पण म्हटलं आता ही त्यातनं लवकर बाहेर येणं हं. अवघड आहे. कारण ती स्वतःच एवढी सायकिक झाली होती. ॲक्चुअली शी वॉन्ट टू चेंज. की तिला तिचा नवराही पाहिजे होता, तिचं प्रेम पण होतं. पण तिला अधून-मधून जो हा त्रास होता ना, तो काउन्सिलिंगनी बरा होणारा नव्हता. हे मला ओह! समजलं. मग माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत ते. हां. मग मी त्यांचा नंबर दिला. म्हटलं, "तू तिकडे जा जरा एकदा भेट तू त्यांना. फक्त एकदा भेट." म्हणजे ती म्हणे, "नाही, मी काय सायको आहे का? असं आहे का?" नाही म्हटलं, "अगं सायको असलं म्हणून नाही झालं." म्हटलं, "कधी-कधी मला त्रास झाला तर मलाही वाटतं सायकियाट्रिस्टचं हं. जावं. म्हणजे असं नाही की तुला हे आहे म्हणून असं नाही. आज प्रत्येकाला गरज आहे. आपल्यालाच बरोबर आहे. कळत नसतं की आपण काय काय करतोय ते. करतोय? आता पण ते आपल्याला कळत नसतं, समोरच्याला कळतं ते. हां. म्हणून तू एकदा जा." त्यांनी काय मेडिकेशन म्हटलं, मनात म्हटलं, की हिला मेडिकेशनचीच गरज आहे. हं. कुठेतरी तिचे जे निगेटिव्ह विचार असतील, त्याला कुठेतरी थांबवलं जाईल हां. त्या औषधांनी आणि ते ॲक्चुअली वर्कआउट होतं. मग डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांना मी पूर्वकल्पना दिली होती. हं. "सर असा एक पेशंट आहे, तो येणार आहे." त्यांना अगोदर थोडक्यात माहिती दिली. त्यांनी काही नाही, तर जास्त प्रश्नच नाही विचारले. "ह्या गोळ्या खा तुम्ही आणि मला महिन्यांनी दाखवायला या." ओके. तर तिच्यात एवढा बदल पडला ना त्या मुलीमध्ये, की ती मुलगी थोडीशी रुळावर यायला लागली. म्हणजे संशय घेणं तिचं कमी झालं. ओके. थोडीशी शांत राहू लागली, झोप व्यवस्थित हे करू लागली, त्याला त्रास देऊ नाही लागली. मग म्हटलं ज्यावेळेस ती चेंज झाली, तुलाही चेंज व्हायचंय आता हां. कंप्लीट. तूही तिला जीव लावायचा प्रयत्न कर. तिला बाहेर फिरायला घेऊन जा. आता जेणेकरून तुला जर वर्क फ्रॉम घेता येईल, तर ते घे. तिच्या सहवासात राहा. तिला ओके. जर तुम्हाला पुढे भविष्यात टिकवायचं आहे हं. लग्न, तर तुम्हाला ही काळजी घ्यावीच लागेल. आता तिला मी नाही हेच सांगू शकत. कारण तिची स्टेज खूप पुढची आहे. हे तू करू शकतो. त्यांनी ते ऐकलं आणि ते तिला मेडिकेशन वगैरे सगळं स्वतः चालू केलं. म्हटलं, "ती स्वतः गोळ्या घेणार नाहीये. हां. तुला द्याव्या लागतील. म्हणजे लहान मुलासारखी तिची काळजी घे. जर तुला हे होत असेल तर. म्हणजे पाहिजे असेल बरोबर आहे. पुढचं भविष्य तिच्याकडनं, तर तेवढं तुला करणं भागच आहे." पण आत्ताची सध्या स्थिती आहे 6-7 महिने झाले एकदम त्यांचं लग्न सुरळीत चालू आहे. ती त्याच्या आई-वडिलांशी रिस्पेक्टफुली वागते, घरात सगळं ओके. व्यवस्थित करते. मला सारखा फॉलोअप घ्यावाच लागतो, बरोबर. की असं नाही ही केस आली मग आता एवढं बोललं आता सोडून द्या, तसं नाही. जोपर्यंत निकाल लागत नाही पॉझिटिव्ह, हां. तोपर्यंत मी ते फॉलोअप घेणं सोडतच नाही अजिबात. ओके. की आता तुम्ही तुमच्याकडची ती केस सांगितली. पण एक सर्वसामान्य वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं येतात. प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. बरोबर आहे. सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सची खूप जास्त लोकं तिकडे वळतायत. तर यामागची काय कारणं असतील आणि असं होऊ नये, तर त्यासाठी प्रत्येक पार्टनरने आपापली काळजी कशी घेतली पाहिजे? त्याला कारणं अशी आपण नक्की सांगू शकत नाही. पण एक नवरा-बायकोमधलं अंडरस्टँडिंग हं. आणि दुसरं काय असतं, एक नवरा-बायकोंचं एकमेकांवर प्रेम असतं. पण हा नवरा म्हणा किंवा बायको म्हणा, जेव्हा कामावर जाते, ती 8-8, 9-9 तास
त्या व्यक्तीसोबत असते. म्हणजे नवऱ्यापेक्षा जास्त वेळ त्या माणसासोबत हां. म्हणजे काम करताना घालवतोय. जो कलीग असेल म्हणजे कोणी. इट्स बट नॅचरल. कोणती व्यक्ती आपल्या सहवासात जेव्हा राहते, हं. भले ती कोणी असो, मुलगा असो, मुलगी असो, साहजिक आहे आपल्याला अ, हे अट्रॅक्शन वाटणं बरोबर. साहजिक आहे. हं. मग तसंच होतं नेमकं. जास्त आपल्याला सहवास त्या व्यक्तीचा म्हणजे मिळतोय. हं. आणि जर आपल्याला काही गोष्टी त्या व्यक्तीच्या आवडल्या तर साहजिक ते बट नॅचरल आहे, ते तिकडे अट्रॅक्ट होतात बरोबर. थोडंफार. पण ते रिलेशन तुम्ही कुठपर्यंत ठेवायला पाहिजे, कसं ठेवायला पाहिजे, म्हणजे यावर तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे. जेवढं तुम्ही कुटुंबाचा जास्त विचार कराल आणि प्रॅक्टिकल लेव्हलला जर तुम्ही तुमच्या व्यवहाराकडे किंवा नोकरीकडे पाहाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की याच्यातलं योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. याचा जर हां. विचार केला तर तुम्हाला हे कंट्रोलमध्ये आणता येतं. आणि ओके. सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असतं? सहवास. हां. आता नवऱ्याकडला सहवास आणि इकडला सहवास. नवऱ्याकडला सहवास काय असतो त्या बाईचा? सेम पुरुष आणि स्त्री दोघांना हां. लागू पडतो, की यांचं एकदम मेकॅनिकल लाईफ चालू होतं. सकाळी उठणं, पटकन स्वयंपाक करणं, हे करणं, "बाबा तू डबा घेऊन जा, तू हे कर, तू हां. ते कर, मी माझे चालले, मुलांचं हे कर, मार्गी लाव, ते कर." सगळं मेकॅनिकल. हां. हे तिथे प्रेम, तिथं थोडंसं रोमॅन्टिकपणा हा सगळा लोप पावलेला असतो. हो. म्हणजे आणि तो येणार कसा? तुम्ही सांगा ना, जर ते एवढं धावपळीचं जीवन आहे, हो. त्यात पूर्ण जीवन म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची धावपळ किती एवढी होत असते, यंत्रासारखं सगळं की चाललं. तुम्हाला तो रोमॅन्टिकपणा येणारच नाही. तुम्हाला ते हां. मूड हवे पाहिजे त्या गोष्टी हे करायला. ते बरोबर. वातावरण पाहिजे. तुमचं वातावरणच एवढं धावपळीचं आहे. मग हे टाळण्यासाठी तुम्ही कुठेतरी यावर चर्चा केली पाहिजे. हे जे आपलं धावपळीचं चाललंय, कुठेतरी आपल्याला तिथे समेट घालता आला पाहिजे, की आपल्याला एखादी बाई लावता येईल का? मग हां. ते खर्चाचं बजेट वगैरे त्यावर ओके. थोडी विचारणा झाली पाहिजे. आपण दोघांना वेळ देऊ शकत नाहीये. कुठेतरी म्हणजे आपली मुलं आहेत, मुलांनाही वेळ पाहिजे. ते पण सकारात्मक सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. जर तुम्ही वेळ दिला, थोडा तुमच्याकडे रोमॅन्टिकपणा आला, म्हणजे वेळ मिळाला तर ते सगळ्या गोष्टी हां. होतील. ते होतच नाहीये आणि इकडे वेळच वेळ बरोबर. दुसऱ्या साईडला. हां. म्हणून ते अफेअर्स होतात. आता ते अफेअर्स होताना त्याचा फार जीव त्याच्यात असतो असं काही नाही. ते फक्त हां. काय फिजिकल अट्रॅक्शन असतं. बरोबर आहे. खरा जीव इकडेच असतो हं. दोघांचाही. म्हणजे मोस्ट ऑफ प्रोबॅबली इकडेच असतो. पण काय असतं ते जस्ट फिजिकल अट्रॅक्शन असतं तेच नेमकं कुठून तरी मोबाईलद्वारे कुठेतरी ते बायकोला, नवऱ्याला कळतं, स्पार्किंग होतं. मग हां. त्याचं सगळं कुठे येतं? घटस्फोट. घटस्फोट. तर मॅडम तुम्ही आत्ता हे सांगितलं, की दोन्ही वर्किंग प्रोफाइल असेल तर काय प्रॉब्लेम होतो. पण काही केसमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, की नवरा जो आहे तो वर्किंगमध्ये आहे आणि जी महिला आहे ती हाउसवाईफ आहे. मग ह्या केसमध्ये नवऱ्याकडून असं बोललं जातं, की बाबा आता पहिल्यासारखं तुझ्यात काही राहिलं नाहीये. मग तो बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतो. ह्या गोष्टी होतात. मग ह्या केसमध्ये एक महिला म्हणून त्या स्त्रीने काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपला नवरा आपल्या जवळ राहील? आता महिलांना काय वाटतं, की दिवसभर हे बाहेर असतात, मस्त मजा करतात, त्यांची ती कामं करतात आणि मग घरी येतात. पण तसं नसतं. आता ज्यावेळेस तो पुरुष, तिचा नवरा काम करतो, म्हणजे त्यालाही खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. हं. म्हणजे खूप म्हणजे त्यांना पैशाचं टेन्शन असतं, व्यावहारिक दुसरं काही टेन्शन असतं. सगळ्या गोष्टी असतात. कुटुंब चालवायचं असतं. पण हे कसं त्या महिलेला पटकन लक्षात नाही येत, की हां. आपला नवरा ह्या सगळ्या संकटातून जातोय. कारण ते कसं हॅबिच्युअल झालेलं असतं. बरोबर. आणि जेव्हा नवरा याच्यातून जातो, घरी आल्यावर त्याला कसं वाटतं, की आपल्या बायकोने मस्तपैकी सुंदर असं छान नटापटा करून किंवा नटापटा नाही केला, निदान व्यवस्थितरित्या येऊन आपलं स्वागत करावं. मला जे अपेक्षित आहे ते द्यावं किंवा तिने म्हणजे आपल्या शारीरिक संबंधामध्ये, सेक्समध्ये इंटरेस्ट दाखवावा. हां. कारण त्याची ती अपेक्षा जी आहे ती नॅचरल आहे. त्यात काही चुकीचं नाहीये. पण त्याने हा पण विचार केला पाहिजे, की तिची कंडिशन काय आहे? म्हणजे हा जो विचार आहे तो दोघांकडनं झालेला पाहिजे. हां. आता जेव्हा तू हे काम करतो त्यावेळेस तिच्या निदर्शनास आलं पाहिजे, की मी जो बाहेर जातोय त्यामध्ये काय-काय केलं जातंय?
दिवसभरातल्या घडामोडी काय असतात आणि त्या कशासाठी असतात, हां. कुणासाठी असतात, हे सगळं कुटुंब कसं मॅनेज करायचं असतं, ते विधायकरित्या तिच्यासमोर मांडता आलं पाहिजे, की ओके. जेणेकरून तिला पटेल, की नाही बाबा हे असं-असं आहे. आता ती जेव्हा येते तिनेही हा विचार केला पाहिजे, की नवरा ज्या समस्यांना बाहेर जातोय, तर आपणही घर जे सांभाळतो ॲक्चुअली ती जे घर सांभाळत असते, तो काही ईझी टास्क नाहीये. हां. म्हणजे एखादी गृहिणी असते, ती एक प्रकारे एखाद्या मोठ्या कंपनीची सी-ई-ओ जी असते ना, हां. त्याच्यापेक्षाही हा मोठा जॉब आहे तिचा. हो. पण हे कुणाला लक्षात येत नाही ह्या जॉबला म्हणजे आपल्या समाजाने एक वेगळंच लूक दिलेला आहे, हं. की हे काय आहे, भांडी धुणं, घर सांभाळणं म्हणजे काय आहे? तर काय नाही कॉमन आहे. पण कॉमन नाहीये. आज जे जे काही आपला समाज उभा आहे, ती स्त्री जे घरात राहते ना, जे काम करते, जे तुमच्या आई-वडिलांना सांभाळते, तुम्हाला सांभाळते, तुमच्या मुलांना सांभाळते, हे सगळं तिच्यामुळे आहे. हां. आज हे सगळं तिच्यामुळे जेव्हा उभं असतं, तेव्हा तुम्ही सर्वांनी तिच्या भावनांचा विचार करायला पाहिजे. आता ती तुमचं स्वागत अशा पद्धतीने का करू शकत नाहीये? तेवढं काही गिव्ह अँड टेक असतं ते तुमच्याकडनं तिच्यापर्यंत पोहोचतं का? त्या ओके. गोष्टी तुम्ही तिला देता का? तेवढं विश्वासात घेऊन तिला वेळ देता किंवा तिला समजून घेता का? ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हं. दोघांनी ह्या आठवड्यात जो काही धावपळ झाली ठीक आहे. पण एक दिवस असा पाहिजे, की तो तुमच्या दोघांचा पाहिजे. ओके. ह्या धकाधकीच्या जीवनात. म्हणजे नवऱ्यानी बायकोला समजून घेणं, बायकोनी नवऱ्याला समजून घेणं, ह्या गोष्टी आपल्यात दुरावा का चाललाय याचा स्टडी करणं, पॉझिटिव्ह स्टडी करणं, की जशी माझी अपेक्षा आहे माझ्या बायकोने चांगलं हे करावं, राहावं, मला जे पाहिजे ते द्यावं. तशी बायकोचीही काही अपेक्षा आहे ना. हां. तिला अंधारात ठेवणं गरजेचं नाहीये. बरोबर. तुम्हीही जसं ती तुम्हाला सारखा कॉल करते, पण ती तुम्हाला सारखा कॉल का करते? त्याचं कारण शोधा पहिल्यांदा. ओके. ते एकदा तिला कारण समजलं, ती तुम्हाला नाही सारखा कॉल करणार. तुम्ही करता का तिला सारखा कॉल? किंवा की "काय गं बाई, तू जेवलीस का गं?" एखादा तरी फोन करा. "बायको तू जेवलीस का? तू आज हां. हे केलं का?" बायको म्हणून एक विचारा ना. "तू आज काय केलं? कशी आहेस?" दिवसभरात एक कॉल असाच जाऊ द्या, की तिला त्या कॉलनी काय होणार आहे, की तिला त्या नवऱ्याच्या शब्दांची ऊर्जा मिळणार आहे, पुढचं ओके. काम करायला. ती फोन करते, "का हो कुठे तुम्ही? कुठे आहेस तू? अगं ठेव मी कामात आहे." हा शब्द ती जेव्हा ऐकते ना, ती भावनिक असते. हां. तेव्हा इंटरनली तिच्यात एवढे निगेटिव्ह चेंजेस होतात. त्याचा इफेक्ट तिच्या चर्येवर पडत असतो. ओके. अर्थात म्हणजे कसं, मुलांवर राग काढणे, हं. तुमच्या आई-वडिलांना नीट न बघणे, साहजिक आहे. मी एवढं करते, एक शब्द नीट बोलू शकत नाही. पण हां. तोच शब्द तुम्ही पॉझिटिव्ह बोलला, "मी ठीक आहे. तू जेवलीस का गं? हे केलंस का तू? आपण संध्याकाळी लवकर आलो तर आपण बाहेर जाऊया." भले नका जाऊ तुम्ही, नाही भेटलं तुम्हाला जाईल. हां. पण ती इतकी त्या शब्दांनी हे होऊन जाते, पॉझिटिव्हली इतकी छान विचारांनी घडून जाते, की नाही बाबा आता मी आहे ना, आता मस्तपैकी माझा नवरा माझ्याशी एवढा चांगला बोललाय, मला ती ऊर्जा मिळाली. मी आता पटापट कामं करते, सगळे सासू-सासऱ्यांना हे करते आणि पुढे जाते. केवळ हे दोघांचं आहे लक्षात घ्या. हो. दोघांनी गिव्ह अँड टेक केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. एकाचा भाग नाहीये. आता तिलाही तुम्ही काही गोष्टी ह्या एक्सपोज केल्या पाहिजे. बहुतेक ठिकाणी काय चाललंय, की शरीर सुख न मिळाल्यामुळे दोघांमध्ये अंतर वाढत चाललंय. हं. मग कदाचित ते दोघांकडनं आहे कदाचित. बायकोचं बाहेर अफेअर आहे. नवऱ्याचंही बाहेर असू शकतं किंवा आहे. आता याला कारण काय असतं? तुमचे शारीरिक संबंध कसे आहेत? मेकॅनिकल आहेत का खरंच असे भावनिकरित्या तुम्ही हां. गुंतून केलेले आहेत? हे जेव्हा तुम्हाला कळेल, मग त्यावेळेस ह्या बाहेरच्या गोष्टी सगळ्या टाळल्या जातात ओके. आणि ते तुम्ही एकत्र व्यवस्थित राहायला मदत होते. म्हणून ते तुम्ही विचारांची देवाण-घेवाण करणं आणि स्वतःवर वर्कआउट करणं फार महत्वाचं आहे. आता ओके. तिला जे पाहिजे, स्त्री फक्त प्रेमाच्या शब्दांची भुकेलेली असते, लक्षात घ्या. तिच्याशी ओके. तुम्ही व्यवस्थित बोलला ना, जर समजा ती गृहिणी असेल, हां. आता हीच गोष्ट गोड शब्दांची बोलणारी
असेल ती जर काम करणारी असेल तिला ते नको आहे अजिबात. म्हणजे प्रत्येक स्त्री परत्वे हा जो माझा मुद्दा आहे तो वेगळा वेगळा वेगवेगळा असू लागू शकतो. पडतो बरोबर. आणि वेगळा असू शकतो. असं काही नाही. काही स्त्रिया भावनिक असतात, काही प्रॅक्टिकल असतं. मला तुझे गोड शब्द नको, आज काय व्यवस्थित आहे, चल आज तू यायचंय आणि हे हां. म्हणजे असं बोललं का तो पटापट येणार आवरून आणि हे येणार. करणार. भले त्याची इच्छा नसू दे. इच्छा नसतेच त्याची, पण तिच्या भीती खातर तो येतो, हां. पटकन हे करतो. तिकडे बाहेर काही उद्योग करतो. हां. म्हणजे अशी पद्धत आहे. त्यापेक्षा हे कसं नाटकी राहण्यापेक्षा तुम्ही खरंच असं इतकं सुंदर जीवन आहे ना, ओपन माइंडेड राहायला पाहिजे. एकमेकांच्या भावना समजून राहा तुम्ही, हां. की कारण तुम्हाला तर ते एकमेकांपासून आता काही दूर जाणार नाही. बरोबर. पण तुम्ही एकत्र जर चांगल्या पद्धतीने आलात, एकमेकांना समजून, म्हणजे तो संसाराचा आनंद तुम्हाला घेता येतो. हां. शारीरिक सुख असू दे किंवा कोणतीही गोष्ट असू दे. एक विश्वासाने जर तुम्ही ती एकमेकांच्या संमतीने, विचारांनी जर केलीत, तर त्याचा इफेक्ट खूप चांगला होतो. ओके, ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ह्या नात्यांमध्ये सेक्स हा जो मुद्दा आहे तो खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ह्या नात्यांमध्ये. हां. आता कसं असतं दिवसभर ती बाई काम करते. तिची इच्छा नसते, की आता हे करायचं असतं. म्हणजे तिला नाही वाटत, की आता आपण सेक्स करावं म्हणून. पण नवऱ्याची इच्छा असते. एकदा तिचा मूड नसतो, दोनदा नसतो, तीनदा नसतो. मग सारखंच जर असं झालं तर ऑटोमॅटिकली तो नवरा बाहेर हे त्याचं चालू आहे. त्याची इच्छा नसते. हां. पण समहाऊ असा प्रॉब्लेम असल्यामुळे एक एक वेळेस स्त्री बेअर करते काही गोष्टी, पण पुरुष नाही बेअर करत. हां. नाहीच करत. मग स्त्रीनी कधी स्वतःला असं समजावलं पाहिजे, की नाही मी काही एक रोबोट आहे का? नाहीये. हं. मी का दिवसभर ह्या जंजाळामध्ये अडकू? काहीतरी जी कामं आहेत ना, त्याचं मी असं व्यवस्थित मॅनेजमेंट करते त्या कामांची. हं. व्यवस्थितरित्या पार पाडते, की जेणेकरून मला स्वतःला वेळ मिळेल. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल, जेणेकरून मी व्यवस्थित राहील, व्यायामाकडे लक्ष देईल. काही कामं मी अशी डिव्हाईड करेल. मुलांकडे कसा वेळ देता येईल ते पाहील मी हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला नीटनेटकं कसं राहता येईल ते पण पाहील. ह्या सगळ्या गोष्टी आल्या, की ऑटोमॅटिक तुमच्यातलं नातं सुरळीत होतंय. थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, की हे काय आहे नक्की आणि याच्यामध्ये कितपत आपल्या संसारामध्ये याचा भाग आहे. आपल्याला नवऱ्याला शरीर सुख पण नाही द्यायचं आहे. तो दुसरीकडे गेलेला तेही चालत नाहीये. म्हणजे हे कॉन्ट्राडिक्टरी सगळं होतंय. हां. पण आता ह्या गोष्टी कसं आपण जास्त समाजासमोर बोलू शकत नाही कारण एवढी मान्यता नाहीये. हां. पण खरं रिझन बऱ्याच म्हणजे हे असू शकतं. डिव्होर्सपर्यंत हां, येण्याचं. डिव्होर्सपर्यंत याचं कारण जातं, पण लोकांना कळतच नाही, की हे का असं होतंय म्हणून. आणि त्या गोष्टीमुळे दुरावा छोटी जरी ठिणगी पडली म्हणजे काही कारण मग निघतं. ॲक्चुअली कारण काय असतं हे कारण असतं. पण त्याला हो. फाटे वेगळे फुटतात. सासूच काहीतरी म्हटली, असंच काहीतरी झालं, तू त्या ओके. मुलीशी काहीतरी बोलला, हे झालं, मला त्याच्यामुळे हे करायचं नाही, त्याच्यामुळे भांडणं निघतात आणि हे भांडणाचं रूपांतर वेगळ्याच गोष्टीमध्ये जातं. मग ते डिव्होर्सकडे येतं. अशा ओके. पद्धतीने. मूळ कारण काय आहे ते शोधा तुम्ही. ते होऊ नये त्यासाठी प्रयत्न करा आणि पुढे जा. आता प्रत्येकजण असं म्हणतो, की आपल्याला सेटल व्हायचंय, सेटल व्हायचंय, सेटल व्हायचंय म्हणून तो स्ट्रगल चाललेला असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. आता एक केस माझ्याकडे आले. तर त्या मुलीचं काय म्हणणं होतं, ती मुलगी आली होती, की हा काय करतो स्वतःचं घर घेत नाहीये आणि फिरायला नेत नाहीये. असं म्हणजे तिच्या अपेक्षा अशा हां. होतात आणि आम्ही सेटलच झालेलो नाही अजून. म्हणजे ह्या गोष्टी. आता तुमचा पगार, स्वतःचं घर घेणं याचा जर तुम्ही ताळमेळ बघितला ना, कुठेच वेगळा कुठेतरी जात असतो आणि मग त्यात ताळमेळ न बसल्यामुळे तुमच्यात वाद जास्त होत असतात. त्याचा विचार करत नाही. तुम्ही काय करता, मस्तपैकी लग्न झालेलं असतो. तुमच्या डोक्यात एकच असतं, आता दोघांनी स्वतःचं घर घ्यायचं. हां. 1-1.5 कोटीचं घर घेता तुम्ही. केवळ कशासाठी माहिती आहे का? लोकांना दाखवण्यासाठी, हां. की आमचं बघा स्वतःचं घर आहे. तुम्ही काय करता? लोन घेऊन ते घर घेता. त्याचे हप्ते भरता-भरता तुमची नाकी नऊ येते. हां. ते हप्ते 1 कोटी समजा तुम्ही 1 कोटीचं घर घेतलंय.
तुम्हाला एक हप्ता किती बसतो? समजा 75,000-80,000 आलेला पगार निम्म्याहून जास्त पगार तुमचा हप्ते भरण्यात जातो. एक प्रकारे हं. तुम्ही भाड्यानेच राहताय. बरोबर. स्वतःचं नाही ना, भाड्यानेच राहतायत. त्याच्यापेक्षा तुम्ही जर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही ठीक आहे भाड्याने राहा, सेव्हिंग करा, मग थोडा एन्जॉय करा. काय हं. होतं याच्यामुळे काय होतं तुम्ही जेव्हा स्वतःचं घेता ना, मग तुम्हाला एन्जॉय करायला पैसेच उरत नाही. सगळा हां. हप्ता तुमचा कशामध्ये जातो? घरासाठी होतो. सगळं घरासाठी जातो. बँकेचं लोन हं. भरायचंय, EMI भरायचंय, हे करायचंय, ते करायचंय, मुलांची ट्युशन, शाळेचं हे त्याच्यामध्येच जाणार. तुम्हाला जीवनाकडे, स्वतःकडे पाहण्यासाठी वेळच नसतं आणि तुम्ही पूर्ण तांत्रिकरित्या घरात जीवन जगत असता. ओके. एकदम तुम्ही एक तंत्र तंत्र हे घेऊनच तुम्ही चालत असता, की आपण एक मस्त यंत्र आहोत, तंत्र आहोत, त्या पद्धतीनेच तुम्ही जगता. तुम्ही सजीव काय आहे, एक प्रकारे निर्जीव माणसासारखे वागता आणि जीवनातला सुंदर असा सजीवपणाच विसरून जाता. ओके. म्हणजे थोडक्यात आपण कशामुळे माहिती का? EMI हां. किती दिवस भरायचे? आजचा भरला तर उद्या वेळ ते टेन्शन असतं, की पुढच्या आणि महिन्याचं काय? टेन्शन जेव्हा असतं त्यावेळेस तुम्हाला सुंदर जग पाहू शकत नाही तुम्ही. हं. कसं पाहणार टेन्शनमध्ये? जेव्हा तुमची मनाची स्थिती दोघांच्या नाहीये, तुम्ही नाही बरोबर. ते पाहू शकणार. बरोबर. एकमेकांकडे सुद्धा नाही नीट पाहू शकणार तर. हं. एक इतकं आपली सुंदर बायको आहे, तिच्याकडे पाहताना सुद्धा तुम्हाला विचार येतो, "अरे, उद्याचं EMI भरायचं बरं का?" हां. असं टेन्शन. तिला पण तसंच असणार. हा मला काही फिरायला नेत नाही. याच्यामुळे काय होतं, तो वाद होतो. मग त्या मुलीला म्हटलं त्या मुलाचं काय म्हणणं होतं, "थोडं थांबवू आपण, की आता स्वतःचं न घेता काही 5-7 वर्षांनी घेऊ. थोडंसं आपल्याला रुळू दे." त्याचं म्हणणं हं. काय वाईट नव्हतं. तिला जेव्हा समजून सांगितलं, "हे बघ, तुला आता घर मिळेल, स्वतःचं मिळेल, पण हप्ते भरायचेत. हं. त्याच्यापेक्षा तेच घर तू भाड्याने घेतलं ना 20-25 हजाराचं, 30,000चं, तुझे किती पैसे वाचतात. तेच हां. पैसे तू काही महिन्याला फिरायला जाऊ शकशील. हो. तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकाल. टेन्शन कमी होईल तुमचं, आनंदी राहू शकाल. म्हणजे एका घरासाठी तुम्ही तुमचा आनंद हे करताय ना, हं. बरोबर आहे. म्हणजे आनंदाची तुम्ही हे लावताय एकदम, ते पण योग्य नाहीये. बरोबर आहे. मग त्याच्यापेक्षा कुठेतरी समजूतदारपणा घ्या. काही गोष्टी नवऱ्याच्या योग्य आहेत, ते बघ आणि त्या रीतीने पुढे जा. तुला आनंद पाहिजे का घर पाहिजे? आनंद मिळवायचा असेल, स्वतःच्या घराकडे तू थोडंसं थांबव. पूर्ण हं. बंद कर असं नाही म्हणत, स्वप्न रंगवणं. पण थोडंसं थांबव तू आणि इकडे वळ. ओके. पहिल्यांदा नवीन-नवीन आहात, तोच तुम्ही मस्त एन्जॉय करून घ्या. छान. पैसे पण असतात, सगळं असतात. बरोबर. सेव्हिंग पण होते तुमची. म्हणजे थोडक्यात आपण आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलं जातोय आणि आपलं हां. आयुष्य कुठेतरी हरवून बसतोय. हो आणि केवळ कशासाठी? एकतर काय असतं, मला स्वतःचं घर पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी असतं कधी किंवा स्वतःसाठी पण म्हणा, पण ते कितपत योग्य आहे? तुम्ही हं. विधायक कृती करताय का स्वतःसाठीच विघातक करताय? हां, हां. याचा तुमचा मेळ बसला पाहिजे. जेव्हा तो विधायक आणि विघातकचा विचार येऊन जेव्हा मेळ बसतो ना, त्यावेळेस तुम्हाला खरी कृती करण्याचं सामर्थ्य मिळतं ओके. आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढेच जाता. ओके. ज्यावेळेस डिव्होर्ससाठी नवरा-बायको येतात, त्यांना 1-2 वर्ष 1 वर्षापासून ते 10-15 वर्षापर्यंतचं त्यांचं वय असेल मुलांचं. मग ह्या केसमध्ये त्या मुलांच्या मनावर काय मानसिक परिणाम होत असेल? काय होतं, जर सुरुवातीपासून जर हे प्रश्न असतील ना, तर ती लहान मुलं इतक्या म्हणजे मानसिक त्रासातून जात असतात, की ते स्वतःलाच काय चाललंय कळत नसतं. आणि त्यांच्याकडे आणि त्याचा परिणाम जेव्हा ते बाहेर वागतात ती मुलं, हां. इतर मुलांच्या सानिध्यात असतात, तेव्हा सुद्धा त्या मुलांना दुसऱ्या मुलांकडनं खूप वाईट वागणूक मिळते. का तर ओके. घरच्या वातावरणामुळे. मग ते जे वातावरण आहे, बाहेरचा तणाव, घरचा तणाव या गोष्टींमुळे त्यांच्यावर खूप वेगळा विचित्र परिणाम होऊन जातो आणि त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावा लागतो. ते ओके. समाजात असे ताठमानेने नाही जगू शकत. त्यांना नेहमी अपराधीपणासारखं वागतं. मग अशी मुलं काहीतरी चुकीच्या मार्गाने जातात. मग कुणीतरी असं गुंड भेटतो किंवा कुणीतरी असं चुकीचं एखादी व्यक्ती भेटते त्याच्या सानिध्यात, की त्याच्या ह्या सगळ्या चुका तो मान्य करायला तयार आहे. मग त्याचं एक चांगलं सोशल लाईफच संपून जातं. ओके.
म्हणजे हा परिणाम आणि त्याचा परिणाम घरामध्ये पण होतो. हम्म. आणि त्यावेळेस आई-वडिलांना कळत नसतं, की आपल्या चुका काय झालेल्या आहेत. आणि जेव्हा त्यांचे हातपाय हे चालणं कमी होतं, त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास येतं, की आपण ज्या चुका केलेल्या आहेत, तेच हे सगळं आपण भोगतोय आता. हा. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तेव्हा जेव्हा नवरा-बायको असतात, त्यांनी ही दखल घेतली पाहिजे, की आपण मुलांसमोर काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. मला एक आपला मुलगा किंवा मुलगी एक काही नाही झाला, एक सुजाण नागरिक जरी झाला ना, हा. खूप महत्वाचं आहे. बरोबर. पण हे लोकांना कळत नाही, की रिस्पेक्ट काय असतो घरामध्ये, सहजीवन काय असतं. बरोबर. मुलांसमोरच तुम्ही आई-वडील एकमेकांच्या अंगावर धावताय, मारताय, ते किती परिणाम होतो. मुलं रडतात अक्षरशः. आता मगाशी मी एक केस सांगितली होती, त्या मुलीला पॅनिक अटॅक यायचे. त्याचं हा. कारण तेच होतं. आई-वडिलांमध्ये सुसंवाद नाही. त्यांच्यात सुसंवाद नसल्यामुळे हा. तिकडे टाकलं हॉस्टेलला. घरी आल्यावर परत त्यांचे असे वाद. बरोबर. तिथे पाहायचे, घरी प्रेम नाही, तिकडे नाही. मग त्याचा परिणाम तिच्यावर किती आयुष्यभराचा परिणाम झाला. बरोबर. नशीब चांगलं तिला समजून घेणारा एक हा. भेटला व्यक्ती, म्हणून ती पुढे चालून गेली. बरोबर. आणि ती जर व्यक्ती तशी नसती भेटली तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. म्हणून आई-वडील हा एक आहे ना ह्या पिढीचा आधारस्तंभ आहे. मुलं तुमचं सगळं अनुकरण करतात. तुम्ही जसे वागता ते तुम्हाला ॲज इट इज फॉलो करत असतात. हम्म. मुलांना विचारायचं असतं, "बाबा मी आता हे काय करू? मी दमून हा. आलो रे, थांब मला माझी कामं करू दे मोबाईलवर." आईला विचारायला जातात, "थांब रे मी हे करतेय, मला नको विचारू." ते विचारणार कुणाला? तुमच्याशिवाय बरोबर. कोण आहे? बरोबर. कोणीच नाहीये. मग ते दुसऱ्याचा आधार घेतात, चुकीच्या मार्गाला जातात. बरोबर. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की डिव्होर्स ही जी गोष्ट आहे, नवरा-बायकोचं नातं ज्यावेळेस आपण तुमच्याकडे येतात केसेस, की बाबा आम्हाला डिव्होर्स पाहिजे, तर त्या केसमध्ये सासू किंवा फॅमिली ही कितपत जबाबदार त्या गोष्टीसाठी असते किंवा त्यांनी आपण जबाबदार नाही झालो पाहिजे, ह्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? आता नवऱ्याला ती बाजू समजली पाहिजे, दोघींच्या भावना समजल्या पाहिजे, हं. दोघींचे उद्देश समजले पाहिजे आणि निग्लेक्ट कसं करता येईल, काही गोष्टी त्या निग्लेक्ट टाळता कशा येईल. नाही आपण काय करतो, आईच्या समाधानासाठी ती खोटं बोलली किंवा खोटं सांगितलं किंवा हं. खरं सांगितलं तरी तिच्या समाधानासाठी बायकोसमोर तिची बाजू घ्यायची. हां. किंवा काही घरात काय होतं, बायकोच्या समाधानासाठी म्हणजे तिची बाजू घ्यायची, भले ती रॉंग असू दे किंवा काही हां. असू दे. याच्यामुळं काय होतं, की बळी तोच पडणार आहे. त्यांनी काय करावं, न्यूट्रल भूमिका घ्यावी. ठीक आहे, आईला इकडे पर्सनली सांगायचं, "आई, तुला काही वाटलं तिने चुका केल्या ना, मला हं. तू पर्सनल सांग. मी तिला तुला जसं पाहिजे ना त्या पद्धतीने सांगेल. हां. मी तिचे डोळे उघडतो. पुन्हा तुला अपेक्षित काय आहे, की तिने परत ती गोष्ट केली नाही पाहिजे. हं. परत तिने असं वागलं नाही पाहिजे. ते साध्य झालं म्हणजे बस ना, हे त्या मुलाला, आईला व्यवस्थित समजवता आलं पाहिजे. हां. आणि अशीच पद्धत बायकोला समजवता आली पाहिजे. दोघींचा इगो काय असतो, माझ्यासमोर जर माझ्या सुनेला बोललं ना, मग तिला आनंद आहे. हां. कुठेतरी एकदम भारी, बघ माझा मुलगा बोलला. आणि ते बोलल्यामुळे मुलगाला आनंद, बघ मी आईचं मन राखलं. याच्यात काही पराक्रम नाही केला तू. हं. उलट तू ताण अजून वाढून घेतलाय. हेच काय बायकोला काय वाटतं, बरं झालं माझ्या समोर आहे ना माझ्या नवऱ्याने अपमान केला. हां. ह्याच्यात हे काहीच नाही, काही भारीपणा नाही केला. ताण वाढून घेतलेला आहे आणि अजून क्लेश वाढलेत त्याच्यामुळे. पण याच्यामध्ये मुलाची भूमिका खूप महत्वाची असते. त्यांनी ही जर बाजू सांभाळली व्यवस्थित, हां. ठीक आहे, घर आहे. भांड्याला भांडं लागणारच आहे, वाद होणारच आहे. असं एकही घर नाहीये, की त्या घरात वाद नाहीये. पण ते वाद चव्हाट्यावर येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. हे मुलाच्या हातात खूप आहे. आपण म्हणतो ना, सून वाईट आहे, आई वाईट आहे. नाही. नवऱ्याच्या हातात आहे खूप ह्या गोष्टी. हेच लोकांना कळत नाही. हां. सूत्रधार नवरा आहे. ही सगळी सासू-सुनांची भांडणं नवऱ्यामुळे होतात. त्या दोघींची बाजू त्याला सांभाळता येत नाही म्हणून. ओके. ती कला नवऱ्यानी साधली पाहिजे. बायकोला कशा पद्धतीने हँडल करायचं आणि आईला पण कशा पद्धतीने हँडल करायचं. तिचंही मन नाही दुखलं पाहिजे, आईचं मन नाही दुखलं पाहिजे. दोघींना व्यवस्थित समज देणे आणि ती कशा प्रकारे देणे ते तुम्ही ठरवायचं. बरोबर. तिला कोणत्या भाषेत कळतं? साम, दाम, दंडभेद.
आईला कोणत्या भाषेत समजतं? साम, दाम, दंड, भेद. ती पण तुमची अर्धांगिनी नाही, ते तुमचं लाईफ आहे. बरोबर. बायको म्हणजे तुमचं लाईफ आहे. तिला तुम्ही आईच्या सांगण्यावरून तिला तुम्ही हे करायचं नाहीये. शहानिशा करा. ठीक आहे, चुकलं कळालं. बाजूला घेऊन व्यवस्थित समजून सांगा. असं नाही करायचं. ऐकत नसेल मग तेव्हा तुमचे साम, दाम, दंड, भेद हां. अवलंबा सगळे करा. पण तोपर्यंत पहिल्यांदा समजून सांगा, नीट समजून सांगा. आईलाही तेच करा. हे सगळं नवऱ्याच्या हातात असतं. ओके. पण मला एक सांगा, आता जनरेशनचा गॅप पडतो, की बाबा आजकालच्या मुली जरा फॉरवर्ड जनरेशन आहे. सासवा थोडंसं मागच्या काळातल्या आहेत. मग ह्याच्याने वाद होतात. मग ते सुसंवाद किंवा ते वाद कसे मिटले पाहिजेत? हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं. आता काय होतं जेव्हा काही मुली माझ्याकडे येतात. नवरा खूप चांगला आहे हो माझा, पण माझी सासू खूप खाष्ट आहे. ती आहे ना मला म्हणजे तिच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे मला डिव्होर्स घ्यायचा आहे. हं. म्हणजे केवळ सासूच्या स्वभावामुळे तिला नवऱ्यापासून दूर जायचंय. आता सासवांनी यावर काय करायला पाहिजे? ठीक आहे, आपला आपला मुलगा महत्वाचा आहे आपल्याला. मुलासाठी काही गोष्टी दुर्लक्ष करायच्या. असं म्हणजे तुम्ही तिच्याकडनं काय अपेक्षित करता? ती कुठे चुकले? तुम्ही समजून सांगा ना, "बाई हे हं. चुकले तू." ठीक आहे, तिने सून आहे म्हणून सगळं तिनेच करायचं का? एकदा तुम्ही हक्काने द्या ना तिला चहा बनवून, "बाई हं. तू आता एवढं काम केलंस, थांब मी मस्त चहा बनवते बघ." तिला किती आनंद वाटेल. हां. किती ऊर्जा घेऊन ती परत दुसरी कामं करेल. असं करा तुम्ही. तू आज दमलीस ना झोप. खूप घरांमध्ये मी अशी गोष्ट पाहिली. सून आजारी असले ना, त्या घरी स्वयंपाकच नसतो. बाहेरनं आणलं जातं. सासू करतच नाही. हं. म्हणजे तिने केलं पाहिजे. हां. अहो, तुम्ही कधीतरी आई बना. तुमची स्वतःची मुलगी असते. तुम्ही असं केलं वागला असतं. असतात का? हां. ती आजारी आहे, तापानी फणफणली ती. थोडीशी काळजी घ्या तिची पण. स्वतः स्वयंपाक करा. जा जवळ तिच्या, खिचडी घेऊन जा. तिला स्वतः भरवा. तुम्ही तुमच्या मुलीला भरवली असती ना, हं. भरवा. तुमच्यासाठीच आहे हे. हे तिच्यासाठी नाहीये. तुमचं भविष्य चांगलं जाण्यासाठी हे करा तुम्ही. हं. तुमच्या मुलीला तुम्ही घास भरवणार आहात की नाही आजारी पडल्यावर. मग तसं बरोबर. सुनेला घास भरवा ना. काय हं. होणार आहे? काही नाही होणार. उलट भविष्य तुमचं इतकं सुंदर जाईल, खूप चांगलं जाणार आहे. म्हणून तुमची सुनेचीही काळजी घ्या. तिला विचारा, विचारपूस करा. "नको गं आज हे करू, किती दमलेस तू?" हां. अरे हे वाक्यांनी एवढे फरक पडतात. खूप अंतर्मनाला लागून जातात त्या हं. मुलीच्या. आणि ती इतकं तुम्हाला चांगलं कसं असतं कुटुंबात आहे ना रिॲक्ट जास्त असते. हां. तुम्ही कसं ॲक्ट करता ना तसं रिॲक्ट होणार आहे. बरोबर. भले ती सून आता शांत बसू दे तुम्ही किती बोललं तरी. पण नंतरचं भविष्य तुमचं सगळं काळवंडलेलं आहे लक्षात हो. घ्या. तिचं शांत राहणं म्हणजे ती तुम्हाला सगळं हे करते, पण असं नाहीये. ती तुमचा येणारा वाईट काळ आहे ना, दाखवून देणार आहे. जर तुम्हाला चांगला काळ पाहिजे असेल, तिच्याशी मैत्रिणीसारखं वागा. सून म्हणून पण नका, मुलगी म्हणून पण नका. मस्त एन्जॉय करा ना दोघीजणी. हं. दोघीजणी फिरायला जा. मजा करा मस्तपैकी. जा हॉटेलमध्ये दोघीजणी. काय होतंय? पण आता म्हणजे जर हा विचार तुम्ही जर अवलंबला ना, तुम्ही बघा तुमचा येणारा काळ इतका चांगला जाईल. थोडंसं चेंज व्हायला शिका. तो इगो बाहेर काढा. हं. मी एवढे वर्ष 20 वर्ष म्हणजे 25, 30, 35 वर्ष मी इथं संसार केलेला आहे. मी माझ्या मुलाला फुलाप्रमाणे वागवलंय. तुझ्या मुलाला तू फुलाप्रमाणे वागवलंय आणि तिला काय कुठून तरी आणले का तिच्या आईनी? तिलाही तसंच केलेलं आहे. प्रत्येक आईसाठी मूल हे फुलच असतं. आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हणून नाही चालणार. हां. उलट आता दुसरा तो आपला बाळा म्हणा, तेव्हा कुठं आपला निभाव लागणार आहे. बरोबर. हे जेव्हा प्रॅक्टिकली जगाल ना तुम्ही, तेव्हा बघा तुमचे घराचे 2 तुकडे होणारच नाहीये. हं. सध्या तर प्री मॅरेज काउन्सिलिंग हा एक वेगळा ट्रेंड आलाय, की बाबा सध्या डिव्होर्सचं प्रमाण वाढतंय. त्याच्यामुळं लग्न करण्याआधीच मुला-मुलींना काउन्सिलिंग करणं, हे प्रमाण वाढायला लागलंय किंवा ह्याचा एक ट्रेंड यायला लागलाय. जर त्याविषयी सांगा ना, की काय एक्झॅक्टली होतं त्याच्यात? खरं सांगू का आता प्री मॅरेज काउन्सिलिंग ही खरंच काळाची गरज आहे. आपण म्हणतो काय आहे, हे काय चाललंय असं नाही. काय होतं पूर्वी समाज फार वेगळा होता. हं. कारण ते सगळं आपल्याला अनुभवायला मिळायचं, बरोबर. की आपले आजी-आजोबा होते, पाहुणे होते, येणारे पाहुणे होते. परत आपल्या घरातलं कुटुंबातलं जर कुणी लग्न होऊन गेलेलं असेल,
तिचे अनुभव आपल्या म्हणजे दोरीला बांधलेले होते. हं. आताच्या काळात तसं काहीच नाहीये. आता जी स्वतंत्र राहणारी पिढी जी आहे, तिथे फक्त नवरा-बायको आणि 2 मुलं. त्या हां. मुलांना कसले अनुभव, कसले काहीच नसतं. मग त्यासाठी त्यांना कुठून कळणार आहे लग्न संस्था काय आहे, हं. कशी आहे? बाहेरचे लोक आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात, आपण कसं हे करायला पाहिजे? काहीच नाही. एकलकोंडा जेव्हा तुमचं कुटुंब हे झालेलं असतं, समाज झालेला असतो, त्यावेळेस तुम्हाला खूप ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. म्हणून प्री मॅरेज काउन्सिलिंग ही काळाची गरज आहे. आता काही मुली येतात माझ्याकडे, की मॅडम मला ना माझं काय झालंय, मला लग्न करायचंय. हं. पण माझं फ्रेंड सर्कल जे आहे, मुलं-मुली सगळे, मला त्यांना तोडायचंच नाहीये. मला त्यांच्या पूर्वी जसे वागत होते, मला तसं वागायचं. बरं. म्हटलं तुझा मुद्दा काही वाईट नाहीये. पण कसं असतं, की लग्न करायचंय तुला राईट? आता महत्त्व कशाला आलं पाहिजे? हां, नवऱ्याला. ते आपले मित्र-मैत्रिणी आहेत, हां. मान्य आहेत. तुम्ही एवढे दिवस एकत्र घालवले असतात, सगळं असतात. पण आता तू कुणाची तरी बायको होणार आहे, कुणाच्या तरी घरची सून होणार आहे. हं. त्या दुसऱ्या घरासाठी तू एक वेगळी महत्त्वाची व्यक्ती म्हणून जाणार आहे. तू काय अशी सर्वसामान्य स्त्री म्हणून नाही जाणार. त्यांच्यासाठी यू आर समथिंग डिफरंट. हां. जे म्हणजे चांगलं कुणीतरी आहे तू. आता त्यांच्या भावना तुझ्या प्रती फार वेगळ्या आहेत. आणि तू जेव्हा तिकडे जाशील आणि तू म्हणशील मी तिकडे जाऊन मग माझ्या मित्रांशी मी चॅटिंग करणार, माझ्या मैत्रिणींशी मी तास-तास बोलत बसणार. हे कसं शक्य आहे? हां. ठीक आहे, कधीतरी तू बोललीस, कधीतरी हे केलं, तर ठीक आहे. आठवड्यातून एकदा मित्रांशी बोलली, मैत्रिणींशी बोलली, तुला समजून घेतील. पण हं. तू सारखीच जर हे करत असशील, तुला नाही समजून घेणार. हां. कोणीच नाही समजून घेणार. महत्वाचं काय आहे, इथं नीड आणि वॉन्ट हं. याचा जर तुम्हाला समन्वय साधता आला ना, मग तुम्हाला त्याचं उत्तर कळेल, की आता आपल्याला गरज काय आहे महत्वाची. गरज आहे कशाची? आता आपलं कुटुंब महत्वाचं आहे. हां. तिथं तुम्हाला तुमचं आयुष्य पुढे जाणार आहे. आता इथे कुठेतरी तुम्ही थांबलं पाहिजे, स्वतःच्या मनाला सांगायला पाहिजे, की आपण इथे आता कुठेतरी थोडासा ब्रेक ब्रेक घ्या. घेतलाच पाहिजे. कारण इथे पुढे वाटचाल करायला मग तो मार्ग मोकळा होणार आहे. बरोबर. जर ते तुमच्या संसारात तिकडनं इंटरफिअरन्स झाला, तर तुमचा संसार नासलाच समजा. हां. आणि कुणीही ॲक्सेप्ट करू शकणार नाही ह्या गोष्टी. एक बरोबर. लिमिटपर्यंत घेऊ शकतील. आता समजा त्याच जागी तुझी वहिनी असेल, ती जर असं सारखं हे करत असेल, तुम्हाला मान्य होईल का आई-वडिलांना? नाही होणार. हां. तसं तुम्ही स्वतःवर कंट्रोल करायला पाहिजे. हळू डिस्टन्स ठेवायला पाहिजे. हं. आणि पहिलं लक्ष कुठे दिलं पाहिजे? आपल्या संसाराकडे. हां. संसार महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही आता मग तुला संसार पाहिजे असेल, तर ह्या गोष्टी कोणत्यातरी एका दगडावर आता पाय पाय ठेवायचा ठेवायला. आहे तुला. 2 दगडावर पाय ठेवला ना, मग काय होईल ते तू बघ. हां. ना घर का ना घाट का. कुठेतरी एकच दगडावर पाय ठेव आणि पुढे जा. मग ह्या गोष्टी जेव्हा तिला समजल्या, त्यावेळेस कुठेतरी ती रिलॅक्स झाली आणि तिच्या मनातलं ते ओझं उतरलं. म्हणून प्री ओके. मॅरेज काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मी तिला हे पण सांगितलं, की जेव्हा तू लग्न करून जाशील, तुला नवीन-नवीन काय होतं, आपल्या आई-वडिलांची सवय झालेली असते, हं. भावा-बहिणीची झालेली असते. हे जगच दुनियाच वेगळं वेगळी असतं. आहे. अरे, आई-वडिलांशी आपण आई-वडिलांसोबत, भावा-बहिणीसोबत, मित्र-मैत्रिणीसोबत कसं राहिलोय, हां. तसं तिथं नाही हं. राहता येणार लगेच. येणार आहे, वेळ पण जायला इट विल पाहिजे. टेक टाईम. हं. थोडासा टाईम द्या त्या गोष्टीला. तो पण येणार आहे काळ. हां. फक्त थोडासा टाईम द्या. त्यांना कळू दे, तुला कळू दे आणि नेमकं काय होतं, ह्याच क्षणी थोडे दिवस गेले, 15-20 महिना गेला, हं. की स्पार्किंग सुरू होतं तुमच्या नात्यांमध्ये. हां. सासू-सासरे, सून, नवरा, बायको यांच्यामध्ये. कारण तूही ओळखायला चुकते तुझ्या काही चुकांमुळे हं. आणि तेही चुकतात. मग ते स्पार्किंग वाढत जातं. मग गोष्ट येते डिव्होर्सवर. हं. तू तिथे एक मुलीप्रमाणे जा. मस्त घरी कशी राहते तशीच राहा. वेगळं नको राहू. समजून घे. सासू तुला बोलणार आहे. ओके. तू किती काही कर, किती तू पंतप्रधान असू दे, पण तुझी सासू तुला बोलणारच. अशी जगात एकही सासू नाहीये, नसणार आहे, की ती सुनेला बोलणार नाही. हं.
पण ते बोलणं काही क्षणापर्यंत कालावधीसाठी असतं. हं, तू थोडंसं समजून घे. तू तिच्यासाठी 10 पावलं चाल. हं. ती एक पाऊल असं टाकेल ना, की तू म्हणणारच नाही, की मी वेगळ्या घरात आली. तुला ते तुझंच घर वाटायला लागेल. पण पहिलं स्ट्रगल बाजू बघून घे, हं, समजून घे. ठीक आहे, तुझी सासू जास्त इगोइस्ट असेल, ती टाकणार नाही. पण त्यावेळेस तू टाकायचे. तू हं. म्हणशील, "मी अगोदर का तिच्याशी हे करत बसू? ती असं करते तर मी काय?" नाही, ऐकून घे. तुझ्या आईने तुला कानाखाली दिले, ऐकून घेशील ना थोडंफार. हं. ठीक आहे, बोलली तर काय झालं एवढं? समजून घे. जेव्हा तिला कळेल, की अरे माझ्या सुनेला मी एवढं बोलते, ती एक शब्दही मला उलटून बोलत नाही. तेव्हा तिच्या अंतर्मनाला कुठेतरी रिअलाईज होईल ना, हो, नाही हो. बाबा माझी सून मला हे बोलत नाही. हळू तीच गप्प बसेल. हं. तूही प्रतिसाद दे चांगल्या गोष्टीने. काही गोष्टी सासूच्या मान्य नाही. स्पष्टपणे सांगायचं, गोडीत सांगायचं, की "आई तुम्ही मगाशी रागवला होतात." पण त्या क्षणी नाही सांगायचं. हं. नंतर शांत झाल्यावर वातावरण शांत होते. "आई, तुम्ही मला असं बोललात हे चुकीचं होतं. ही गोष्ट मी केलेलीच नाहीये. तुम्ही का बोललात?" ठीक आहे, त्यावेळेस हे जरी तिला कळालं नाही, पण नंतर तिला कळणार आहे. हां. आणि स्पष्टपणे तीच गोष्ट तू जर स्पष्टपणे बोलली ना व्यवस्थित, तुझे मुद्दे तू हं. विश्वासात घेऊन परखडपणे मांडले ना, न रागवता, न चिडता, ते जास्त तिला प्रभावशाली होतील. हां. तू चिडली ना, ती अजून चिडणार. ओके. सेम इकडेच होणार आहे. बघ तुझा संसार सुखी करण्याचं सगळं तुझ्या हातात आहे आता. सगळं होणार आहे. भांडणं होणारच आहे. तुला खूप असं आहे ना, इतकं गुदमरल्यासारखं होईल ना, "यार मी कुठे आले? काय केलंय?" असं खूप होतं. पण हे नवीन-नवीन होतं. एकदा मुलं-बाळं झाली ना, सगळं सुरळीत चालतं. सगळं. कारण आपली ही परिस्थिती लग्ना अगोदरची वेगळी आहे. हं. लग्नानंतरची वेगळी आहे. तो वेळ जावाच लागतो. ते पेशन्स ठेवावे लागतात. जर पेशन्स नाही ठेवले, तर आहे डिव्होर्सवर मॅटर. हं. जर पेशन्स ठेवले, समजून घ्या, समजून सांगा, तुमची भाषा बदला. समजूतदारपणाची भाषा ठेवा. पुढे जर अरेरावी करत असेल, तुम्ही नका करू अरेरावी. हं. कारण कसं जेव्हा मासे एका पाण्यात राहतात ना, त्याच्याशी वैर नाही करायचा कधी. हं. कधीच नाही करायचं. कारण ती आपली माणसं असतात. आपल्याला आयुष्यभर त्यांच्याशी जोडायचं असतं. बरोबर. तुझे मित्र-मैत्रिणी असले बाहेर, ते काय आयुष्यभर नाही राहायचं तुला. बरोबर आहे. तिकडे नाही पटलं, चल फुट, गेला उडत. हं. तसं इथे नाही. इथे नाही चालणार. इथं समजून घ्या. हे नातं शेवटपर्यंत टिकणार आहे. ती हं. बाई तुला कामाला येणार आहे. तुझ्या मुलाबाळांना कामाला येणार आहे. उद्या तुला नोकरी करायची आहे. तुझं मूल कोण? तुझे सासू बरोबर इतकं आहे. सुंदर मूल तुझं कोण सांभाळणार आहे? हं. कुणी नाही सांभाळणार म्हटलं. तिला जी माया लागणार आहे नातवाविषयी ती दुसऱ्यांना नाही लागणार. म्हणून तू आत्ता काळजी घे ह्या गोष्टींची. म्हणून हे प्री मॅरेज काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं. ओके. आता ही बाजू झाली एक स्त्रीच्या किंवा एक महिलेच्या बाजूने. मग असं सेम पुरुषांसाठी पण असतं का? हो, पुरुषांसाठी पण असतं ना. आता पुरुषाचं काय होतं माहिती का? एकतर तो ज्या वातावरणात राहिलेला असतो, घरगुती वातावरण आता कसं असतं त्यावर डिपेंड जास्त असतं. हां. काही मुलं हॉस्टेलमध्ये असतात, बाहेरगावी असतात आणि नेमकं ज्यावेळेस समज येते 10वी नंतर ते कॉलेजमध्ये गेलेले असतात. म्हणजे कॉलेजमध्ये आउट ऑफ म्हणजे हे राहतात, म्हणजे गाव सोडून बाहेर हां, राहतात. बाहेर राहतात. मग त्याच्यामुळे कुटुंब काय असतं, हं. त्यांना पटकन कळत नाही. मग नेमकं जीवनात येते आपली आपली ही अर्धांगिनी. ती आल्यावर काय होतं, की त्याला ती आणि नवीन-नवीन असतं सगळं हं. तिला. तो पण एकदम स्वर्गात असतो सगळं हे. हां, मग ऑब्व्हियस आहे तो जरा तिची जास्त बाजू घेतो किंवा तिचं फेवर करतो. हां. पण काही गोष्टी त्याला मेंटेन करता आल्या पाहिजे. ठीक आहे, तू तिची बाजू घे याचा अर्थ आपल्या आईला दुखवायचं का नाही. आई पण तुझी आहे. हं. आईशी पण तेवढी जवळीक ठेव, बायकोशी पण जवळीक ठेव. दोघींना मेंटेन कर व्यवस्थित. ते जेव्हा ओके. तुला समजेल त्यावेळेस सगळं सुरळीत चालेल. तू असं केलं का मग आईला हर्टिंग केलं का मग ते वेगळं वातावरण होईल. मग बायकोला हर्टिंग केलं का ते वेगळं होईल. म्हणून पुरुषांनी काय करायचं पहिल्यांदा हे समजून घ्यायचं, की माझी भूमिका काय राहील. ओके. काय असतं लग्नानंतर सगळं तरंगणारं जीवन वाटतं. असं हं. स्वर्गवास वाटतो. पण त्यालाच 1-2 महिने झाले ना लगेच स्वर्गातून नरकात येतात. बर्डन मग येतं. त्यांना ते नरक वाटायला लागतो. तो नरक का? कारण तुला स्टार्टिंगलाच कळालं नाही, की आता मला हां. कसं वागायला पाहिजे. दोन्ही बाजू बॅलन्स कर तू व्यवस्थित. रिस्पेक्टफुली करायच्या.
माझ्या आईलाही तेवढा रिस्पेक्ट राहील, माझ्या बायकोलाही तेवढाच राहील. आता आपल्याला कळलं की प्री मॅरेज काउन्सिलिंग सध्याच्या काळात किती गरजेचं आहे आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही आजचा पॉडकास्ट बघून आपलं रिलेशन घरामध्ये कसं मेंटेन केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात घर जर वाचवायचं असेल तर ह्याच्यामध्ये पुरुषाचा किती मोठा वाटा आहे हे मॅडमने आज आपल्याला सांगितलं या पॉडकास्टमध्ये आणि महिलेने पण आपलं संसार कसा टिकला पाहिजे याविषयी सांगितलं. तर मॅडम तुम्ही तुमचा हा जो अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला जर वाटतंय की मॅडमनी परत आपल्या पॉडकास्टमध्ये यावं तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि त्याविषयी आपण नेक्स्ट पॉडकास्ट ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस मॅडमला आपण ते विचारूयात. मलाही खूप आवडेल इकडे परत यायला आणि हा खरं तर माझ्या आवडीचा विषय आहे. रोज तसे माझे 2-3 तास काउन्सिलिंगमध्येच जात असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मला जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्यांचे जेव्हा मला फोन येतात, मेसेजेस येतात. आता काहींनी तर मला फोन करून सांगितलंय, की "मॅडम तुम्ही आमच्या घरासाठी देवासारखे आहात. तुम्ही आमचं घर वाचवलंय." जेव्हा हे ऐकायला मिळतात ना हे शब्द, की असं वाटतं जिंकलो आपण. कारण संसार आपण म्हणतो एवढा साधा नाहीये. ही एक लढाई आहे. ही लढाई पण ही युद्धातली लढाई नाहीये, ही घरातली लढाई आहे. ती तुम्ही जर समजूतदारपणाने जर ती पार पाडली ना, हे नातं कसं असतं, बाहेरची येणारी मुलगी, सून म्हणा, आपली मुलगी म्हणा, यांना एकत्र आणण्याचं काम आपलंच आहे मोठ्या लोकांचं. समजून घ्या तुम्ही. म्हणजे माझी मुलगी तिच्याबद्दल असं बोलली म्हणजे ती वाईट आहे का? नाही. किंवा तिने असं बोललं म्हणजे ती वाईट आहे का? नाही. थोडी तिला काय म्हणायचं ते समजून घ्या ना तुम्ही. तुम्ही जेव्हा एकमेकांना समजून घेता, आईनी-वडिलांनी, मुलांनी वडिलांना. आता किती ठिकाणी पाहते वडील-मुलगा बोलत सुद्धा नाही. असं नाही झालं पाहिजे. अरे तुमचं जीवन किती आहे? किती दिवसाचं राहिले? आपले वडील आपल्याला जास्त वेळ नाही राहणार. बरोबर. अरे द्या वेळ बापाला, थोडा तरी द्या. जा एक दिवस मस्तपैकी दोघांनी हॉटेलमध्ये जा, मस्त एन्जॉय करा. आपण काय करतो तो बाप आहे ना आयुष्यभर त्यांनी इतके कष्ट केलेले असतात आणि संध्याकाळी फक्त एकटा कुठेतरी ते काय निघाले ना आता ते ज्येष्ठ नागरिक. मी स्वतः पाहिलंय त्या ग्रुपमध्ये जाऊन आहे ना वेळ वाया घालवतात. अरे त्या माणसानी तुमच्यासाठी हाडाची काढं केलीत आणि आज तो माणूस ज्येष्ठ नागरिकामध्ये त्याचं हे करतोय, टाइमपास करतोय, वेळ जावा म्हणून. मग तुमच्या म्हणजे जीवनाला अर्थ काय? आपला बाप जर तुम्ही समजू शकले नाहीये, तर त्या नात्यातला, त्या कुटुंबाला काय अर्थ आहे? तुमचं सगळं हेच आहे. तुमचे आई-वडील, तुमची बायको, तुमची मुलं, कुटुंब हेच आहे. भले तुम्ही बाहेर कितीही लढाया करता, ही लढाई साकार करायला, जिंकायला तुमच्यात एक सकारात्मक हे ढाल पाहिजे. विचारांची ढाल पाहिजे, की नाही बाबा माझी आई आहे, माझे वडील आहेत. कसं आम्ही सगळे आनंद राहणार आहे. पुरुषाचं खूप महत्वाचं काम असतं ते. ते पुरुषाला कळायला पाहिजे. एकतर ते काय करतात बायकोचाच विचार करतात, नाही तर आई-वडिलांचाच करतात. तो कुठेतरी समेळ साधा ना तुम्ही. आणि इतकं सुंदर संसार आहे. मजा करा, एन्जॉय करा आणि सुंदर तो प्रवाह शेवटपर्यंत न्या. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं प्रेक्षकांना आजच्या पॉडकास्टमध्ये खूप सारं मोटिवेशन मिळालेलं आहे. तर तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, फॅमिलीजमध्ये हा पॉडकास्ट शेअर करा. जेणेकरून हा पॉडकास्ट बघून एखादं कुटुंब जरी वाचलं तरी हा पॉडकास्ट सार्थकी लागेल असं आमच्या दोघांना वाटतं आणि ते व्हायला पाहिजे आणि नक्कीच होईल अशी मला आशा आहे. आमच्या दोघांना आशा आहे. तर भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये लवकरच. धन्यवाद.